11 मार्च 1689 रोजी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची वडू येथे अत्यंत क्रूरपणे हत्या केली। यावेळी छत्रपती संभाजी महाराजांची राणी येसूबाई व पुत्र शाहूराजे आणि बंधू राजाराम महाराज रायगडावरच होते। रायगडाला औरंगजेबाचा सेनापती जुल्फिकार खान याचा वेढा पडला होता। अशा वेळी येसूबाईंनी राजाराम महाराजांचे मंचकारोहण करून त्यांना राज्याचे वारस छत्रपती म्हणून जाहीर केले आणि ते सुरक्षित राहावे म्हणून प्रमुख अधिकाऱ्यांसह रायगडाबाहेर त्यांची पाठवणी केली। पुढे राजाराम महाराज कर्नाटकातून जिंजीकडे रवाना झाले। इकडे राजधानीमधील परिस्थिती इतकी बिकट झाली की येसूबाईंना रायगड हा जुल्फिकार खानाच्या स्वाधीन करावा लागला। येसूबाई व शाहूराजे मोगलांचे कैदी बनले। त्यावेळीपासून ते सुटका होईपर्यंत म्हणजे तब्बल 18 वर्षे शाहूराजे मोगली छावणीत कैदेत होते। त्यास औरंगजेबाने ठार केले नाही। त्यामागे संभाजी महाराजांच्या हत्येनंतर झालेल्या मराठ्यांच्या एकजुटीचा प्रयत्न पाहून शाहूराजास सोडले तर पुन्हा तसाच प्रसंग निर्माण होईल ही त्याला वाटत असणारी भीती असावी। औरंगजेब 20 फेब्रुवारी 1707 रोजी अहमदनगर येथे मरण पावला। लवकरच त्याचा पुत्र आझमशाह याने आपणास बादशाह म्हणून घोषित केले आणि उत्तरेत असणाऱ्या आपल्या भावास शाह आलम यास नेस्तनाबूत करण्यासाठी तो आपले सैन्य घेऊन निघाला। तो मावळपर्यंत गेल्यानंतर त्याने जुल्फिकार खानादी दरबारातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या सल्ल्यावरून शाहू महाराजांची सुटका केली। नंतर शाहूराजे हे दक्षिणेत गेल्याने ताराबाई व त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होऊन दुपडी निर्माण होईल। या त्यांच्या आपापसातील संघर्षामुळे काही काळ तरी आपल्याला दक्षिणेत लक्ष द्यावे लागणार नाही। तोपर्यंत आपण उत्तरेत स्थिर होऊ असा शाहूराजांच्या सुटकेमागे नव्या बादशाचा हेतू होता। तथापि शाहूराजांबरोबर राणी येसूबाईंची सुटका त्यांनी केली नाही। त्याने त्यांना ओलीस म्हणून ठेवून घेतले। बादशाह आझमने शाहूराजांवर काही अटी लादूनच त्यांची सुटका केली होती। त्या अटी अशा होत्या: शाहूराजांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर मोगल साम्राज्याचा जहागीरदार म्हणून राज्य करावे। मोगलांस गरज पडेल तेव्हा शाहूराजांनी आपली फौज घेऊन बादशाची चाकरी करावी। शाहूराजांनी त्याच्या मोबदल्यात दक्षिणेतील 6 सुब्यातून चौथा यांनी सरदेशमुखीची वसुली करावी। इकडे शाहूराजे यांनी सुटका झाल्यानंतर ते यथावकाश मराठी मुलकात येऊन पोहोचले। दरम्यान मार्गातच त्यांनी प्रमुख मराठा सरदारांना आपल्या सेवेत रुजू होण्याविषयीची पत्रे रवाना केली। खानदेशातील मोहनसिंग नावाच्या एका मोगली अधिकाऱ्याने प्रथम त्यांना मदत केली होती। लवकरच खानदेशात असताना मल्हार तुकदेव, अमृतराव कदमबांडे, बोकील, पुरंदरे हे मराठा सरदार शाहूराजास येऊन मिळाले। त्यानंतर मार्गामध्येच परजोजी भोसले, कान्होजी भोसले, नेमाजी शिंदे, हैबतराव निंबाळकर, रुस्तमराव जाधव, मानसिंग मोरे, चिमणाजी दामोदर इत्यादी मातब्बर सरदार शाहूराजास भेटून त्यांच्या सेवेत रुजू झाले। अहमदनगर येथे आपली राजधानी करावी की काय असा शाहूराजांच्या मनात विचार घोळत होता। परंतु स्वराज्याची राजधानी सातारा ही आपल्या कब्जात घेतल्याशिवाय राज्यावरील आपला हक्क प्रस्थापित होणार नाही असे वाटल्यावरून त्यांनी आपला हा विचार बाजूस ठेवला आणि त्यांनी अत्यंत समोपचाराने ताराबाईंशी बोलणी सुरू केली। तथापि ताराबाईंनी त्यांना धुडकावून लावली। शाहूराजांनी आपला हक्क स्वराज्यावर सांगावा हे त्यांना मान्य नव्हते। ताराबाईंनी असे जाहीर केले की आपल्या पतीने म्हणजे राजाराम महाराजांनी स्वपराक्रमाने हे राज्य नव्याने निर्माण केल्यामुळे राज्याचे खरे वारस शाहूराजे नसून आपले पुत्र शिवाजीराजे हेच आहेत। तेव्हा आपल्या चुलतीशी लढा दिल्याशिवाय आपणास राज्याचा हक्क मिळणार नाही हे लक्षात आल्यावर शाहूराजे लढाईची तयारी करू लागले। शाहूराजांनी अहमदनगरहून पुण्याच्या रोखाने कूच केले व मार्गात खेडवर छावणी केली। इकडे ताराबाईंनी शाहूराजांचे पारिपत्य करण्यासाठी सेनापती धनाजी जाधव, शंकराजी नारायण, परशुराम त्रिंबक या सरदारांसोबत आपले सैन्य रवाना केले। खंडोबल्लाळ, बाळाजी विश्वनाथ व नारोराम यांसारख्या मातबर व्यक्तीही या सैन्यात होत्या। धनाजी जाधव स्वराज्याचे एकनिष्ठ सेवक होते। शंभूराजांचे पुत्र शाहू महाराज यांची सुटका होऊन ते स्वराज्यात आले। तेच स्वराज्याचा खरा वारस आहेत म्हणून त्यांच्याबरोबर लढणे हे योग्य नव्हे असे त्यास वाटत होते। परंतु ते ताराबाईंच्या पक्षाचे सेनापती असल्यामुळे त्यांची द्विधा मनस्थिती झाली होती। याचा अचूक फायदा शाहूराजांनी घेतला। लढाईपूर्वीच त्यांनी गुप्तपणे धनाजीस आपल्या छावणीत बोलावून घेतले आणि लढाई न देता आपल्या पक्षात येणे कसे सुज्ञपणाचे आहे हे त्यांना मुत्सद्देगिरीने पटवून दिले। या कामी त्यास खंडोबल्लाळ व बाळाजी विश्वनाथ यांचे बहुमूल्य सहाय्य झाले। दुसऱ्या दिवशी लढाईस तोंड फुटले। लढाईची धुष्मचक्री चालू असताना अचानकपणे धनाजी व काही सरदार शाहू महाराजांना जाऊन मिळाले। फक्त परशुराम त्रिंबक ताराबाईंच्या बाजूने लढत राहिले। धनाजींसारखा शूर सेनापती शाहूराजांच्या पक्षात गेल्यामुळे ताराबाईंचे सैन्य गलित गात्र झाले।
शेवटी प्रतिनिधींचा निभाव लागला नाही. ताराबाईंच्या सैन्याचा पराभव झाला. शाहूराजास मोठा विजय प्राप्त झाला. त्यांनी दरबार भरवून धनाजी जाधवास सेनापतीपद, खंडो बल्लाळास चिटणीसी व इतर सरदारांना मानाच्या जागा बहाल करून त्यांचा सन्मान केला. येथूनच शाहूराजांची सफल राजकीय कारकीर्द सुरू झाली असे म्हणावे लागेल. क्षत्रिय कुलावंत श्री शाहू छत्रपती या नावाने आज्ञापत्रे सुरू झाली. या लढाईच्या निकालाने ताराबाईंना अनपेक्षितपणे धक्काच बसला. वास्तविक या महत्त्वपूर्ण संघर्षामध्ये ताराबाईंनी स्वतः सैन्यासोबत खेडवर जायला हवे होते, पण त्यांनी सेनापतीवर नको इतका विश्वास टाकला. त्या स्वतः खेडच्या मैदानावर असत्या तर युद्धाचा निकाल वेगळा लागला असता. धनाजींसारख्या डळमळीत निष्ठा असणाऱ्या सेनापतीवर त्यांच्या अनुपस्थितीमुळे काही नैतिक दबाव राहिला नाही. शंभूराजांच्या कैदीनंतर खुद्द राणी येसूबाईंनीच पुढाकार घेऊन राजाराम महाराजांना वारस म्हणून नेमले होते. शंभूराजांच्या हत्येनंतर कोलमडलेल्या राज्याची उभारणी राजाराम महाराजांनी केली. त्यांच्यानंतर ताराबाईंनी औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूशी मुकाबला करून त्या राज्याचे संरक्षण केले. हे ऐतिहासिक सत्य होते. अशा वेळी शाहूराजांची सुटका होऊन ते स्वराज्यावर हक्क सांगू लागले तर त्यांना ताराबाईंकडून प्रतिकार झाल्यास नवल नव्हते. शिवरायांचे स्वराज्य शंभूराजांनंतर संपले. नंतर राजाराम महाराजांनी अपार श्रम्यास करून स्वपराक्रमे नूतनच राज्य संपादिले. तेव्हा आपल्या पतीने नव्याने संपादन केलेल्या अशा राज्यावर शाहूराजांचा मुळीच अधिकार नाही असा ताराबाईंचा दावा होता. आपला दावा अधिक मजबूत बनवण्यासाठी ताराबाई आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या बाजूने मांडत होत्या. जे राज्य आपल्या पतीने व आपण प्राणपणाने संरक्षण करून राखले त्या राज्यावर हक्क सांगणाऱ्या शाहूराजांची भूमिका ही आयत्या पिठावर रांगोळी काढणाऱ्या माणसाची आहे असे ताराबाईंना वाटणे स्वाभाविक होते. तथापि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शाहूराजे मोगलांचे अंकितत्व स्वीकारून स्वदेशावर राज्य करू पाहत होते. ही गोष्ट शिवरायांच्या राजनीतीची व मराठीच्या उच्च ध्येयासाठी 26 वर्ष लढले त्याच्याशी प्रतारणा करणारे आहे असेही ताराबाईंना वाटत होते. तथापि आपण शिवरायांच्या ज्येष्ठ पुत्राचे एकमेव वारस या नात्याने स्वराज्यावर आपला कायदेशीर हक्क आहे ही शाहूराजांची भूमिकाच महाराष्ट्रातील मराठी सरदारांना अधिक भावली हे उघड आहे. म्हणूनच त्यांनी ऐनवेळी ताराबाईंचा पक्ष सोडून शाहूराजांच्या पक्षाला मिळण्याचे धाडस दाखवले.